नमस्कार मित्रांनो, उद्या आपल्याला ज्या प्रश्नांबाबत शंका वाटते त्या प्रश्नांवर आक्षेप घेण्याचा शेवटचा दिवस आहे, शेवटची संधी आहे. आता या प्रश्नाच्या बाबतीत पेपर 2 मधील सी सेटमधील हा 140वा प्रश्न आहे मळ्याच्या शेतीसंबंधी. आज देखील त्यावर एकाने विचारलं की मळ्याच्या शेतीसंबंधी पर्याय 4 योग्य वाटतो, परंतु आपण जी संभाव्य उत्तर तालिका केली होती सुरुवातीला, तर त्यामध्ये देखील आपण प्रश्न क्रमांक 140चं उत्तर म्हणजे मळ्याच्या शेतीचं उत्तर एकच दिलं होतं आणि जी आत्ता अंतरिम उत्तर तालिका लिहिली आहे त्यामध्ये देखील या प्रश्नाचं उत्तर एकच दिलेलं आहे. आता बऱ्याच जणांनी 12वीचं जे पुस्तक आहे त्यातील संदर्भ पाहिले, परंतु त्या ठिकाणी ती माहिती नव्हती त्या टेबलमध्ये 12वीच्या. आपण पाहणार आहोत पुढे, तर त्या ठिकाणी करून पहा म्हणजे आपल्याला तो एक प्रश्न होता जोड्या लावायच्या पद्धतीचा, तो सोडवायचा होता, परंतु ते बरेचदा गडबडीमध्ये लक्षात आलेलं नाही आहे मुलांच्या. तर या ठिकाणी पहा की मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करणारा अचूक गट त्यांनी विचारलं आहे कोणता. आता ही मळ्याची शेतीची वैशिष्ट्ये इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिलेली आहेत, तर आपण हे वाचलं असतं तर अगदी सोपं गेलं असतं. तर या ठिकाणी मी हायलाईट केलेलं आहे. अगदी 2 मिनिटामध्ये आपण बोलूया की मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये तर डोंगर उतारावर केली जाते. या ठिकाणी पहा मळ्याची शेती डोंगर उतारावर असल्याने अन्नधान्य उत्पादन नसलेली असते. या ठिकाणी अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन होते म्हणजे चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर कमी, सरळ आहे. डोंगर उतारावर आहे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर कमी. या ठिकाणी लिहिलेलं आहे की शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा करता येत नाही आणि भांडवल गुंतवणूक मोठी असते कारण मळ्याचं जे क्षेत्र असतं ते मोठं असतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते कारण इतर काही त्याला कारणे आहेत, निर्यातक्षम उत्पादने आहेत, व्यापारी पिके आहेत. त्यामुळे तर अशा प्रकारे हे चारही जी काही वैशिष्ट्ये आहेत ती मळ्याच्या शेतीची आहेत, ती या ठिकाणी इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. आणि अंतरिम उत्तर तालिकेमध्ये 140व्या प्रश्नाचं उत्तर 1 दिलं आहे, हा सेट सी आहे. तर हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत आपण संदिग्धता व्यक्त करूनही काही फायदा होणार नाही. या प्रश्नाचं उत्तर काही बदलणार नाही आहे कारण त्याला सरळ सरळ प्रूफ आहे या ठिकाणी परिषदेकडे. आता इयत्ता 12वीचा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी की करून पहा असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे काय केलं की त्यांनी जी माहिती दिलेली असेल आधी तर त्यावर आधारित आपली परीक्षा घेत आहेत की या स्तंभांचे निरीक्षण काळजीपूर्वक करा आणि अस्तंभांच्या चित्रासंबंधीचे वैशिष्ट्ये व शेतीचे प्रकार यांचा क्रमांक लिहा असं म्हटले. म्हणजे आपल्याला हे चित्र पाहायचं आहे आणि मग हे यातलं कोणतं वैशिष्ट्य या शेतीसाठी लागू होतं, मग लागू होतं का लागू होतं का त्याच्या पुढचे ब काय जे काय असेल ते लागू होतं, तर ते आपण इथं लिहायचं आहे. आणि वैशिष्ट्य क्रमांक जे आहे ते एक लिहायचं म्हणजे शेतीचा प्रकार या ठिकाणी आपण लिहायचं आहे आणि वैशिष्ट्य लिहायचं आहे. म्हणजे चित्र पाहून आपल्याला वैशिष्ट्ये या कॉलममधील ओळखायचे, त्याचबरोबर शेतीचा प्रकार नाव ओळखायचं आहे. तर अशा प्रकारे हा जोड्या लावायचा प्रश्न होता. त्यामुळे मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिली तरी तेच आहेत तिकडे दिलेली, परंतु बऱ्याच जणांना वाटलं की हे चित्र आहे आणि या चित्राचंच हे वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि हेच त्याचं नाव आहे, त्यामुळे कन्फ्युजन झालं. असो, हे कन्फ्युजन क्लिअर व्हावं म्हणून आजचा हा व्हिडिओ होता. त्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला काही संदिग्धता नाही आहे. आपण जी संभाव्य उत्तर तालिका केली होती त्यामध्ये देखील याचं एकच उत्तर दिलेलं होतं. अजूनही काही तुमच्या शंका असतील तर त्या कमेंटमध्ये मांडा. उद्या शेवटचा दिवस आहे. आपल्या शंका व्यक्त करण्यासाठी ना तिथे काही चार्ज आहे ना काही त्याचा ड्यू आहे, तर त्यामुळे तुम्ही त्याचा फायदा घ्या. धन्यवाद.